वाहतूक पोलिसांच्या मनमानीला लगाम, दंड वसुलीसाठी जबरदस्ती न करण्याचे सक्त आदेश. राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी 5 मार्च 2026 रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर तक्रारी मांडल्या. वाहतूक पोलिसांकडून चालत्या गाड्या विनाकारण थांबवणे, ई चलन दंडाची जबरदस्तीने वसुली करणे, दंड न भरल्यास वाहन अडवून देण्याची धमकी देणे तसेच काही प्रकरणांमध्ये पैशांची बेकायदेशीर मागणी केल्याचे आरोपही करण्यात आले. याशिवाय वाहन चालकांची उद्धट वर्तन केल्याच्या तक्रारीही बैठकीत मांडण्यात आल्या. या गंभीर प्रकाराची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राज्याच्या वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना कडक परिपत्रक जाहीर केले. या परिपत्रकानुसार वाहतूक पोलिसांनी ई चलन दंड वसुलीसाठी कोणतीही जबरदस्ती करू नये, वाहन चालकांशी सौजन्याने वागावे आणि कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर मागणी करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. दरम्यान मुंबई वाहतूक पोलीस विभागानेही एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नव्या नियमांनुसार मुंबई मेट्रो अक्का लाईन 3च्या सर्व स्थानकांबाहेरील 30 मीटर परिसरात 24 तास नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे. कफ परेड ते आरे या 33.5 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गावर एकूण 27 स्थानके असून स्थानकांच्या प्रवेश व निर्गमन द्वारांवर होणाऱ्या अवैध पार्किंगमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. ही समस्या लक्षात घेऊन वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर प्रियंका नारवरकर यांनी विशेष अधिकाऱ्यांचा वापर करून हा आदेश जारी केलाय. या निर्णयामुळे वाहतूक पोलिसांचे नागरिकांशी वर्तन सुधारण्यास मदत होईल. तसेच मुंबईतील मेट्रो स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.